त्या रात्री 12 वाजून 7 मिनिटांनी गावातल्या जुन्या मंदिराची घंटा स्वतःहून वाजली. आवाज इतका खोल, इतका भेदक होता की जणू संपूर्ण गावाच्या छातीत कुणीतरी अदृश्य हात घालून हृदय घट्ट पकडलं होतं. गेली 100 वर्ष त्या मंदिरात कुणी पाय ठेवला नव्हता. मंदिराच्या सभोवतालचं जंगलही लोकांनी टाळलेलं होतं. पण त्या रात्री काहीतरी वेगळंच घडलं. गावातल्या प्रत्येक घराच्या छपरावर काळे कावळे येऊन बसले. एकही आवाज नाही, फक्त शेकडो डोळे अंधारात चमकत होते. कुत्री शेपटी पायात घालून घराच्या कोपऱ्यात जाऊन बसली आणि मंदिराच्या मागच्या टेकडीवर निळसर प्रकाश उसळू लागला. जणू जमिनीखालून कोणीतरी श्वास घेत होतं. पहाट झाली तेव्हा गावकरी घराबाहेर पडले आणि त्यांच्या अंगावर काटा आला. प्रत्येक घराच्या दारावर लाल मातीने एकच चिन्ह काढलेलं होतं. एक विचित्र नकाशा, गोलाकार मार्ग, मध्ये काळा टिपका आणि त्या टिपक्याजवळ एक नाव, विराज. गावात विराज नावाचा एक तरुण होता. साधा, शांत, स्वतःच्या कामात रमणारा. पण त्या क्षणी सगळ्यांच्या नजर त्याच्यावर खेळल्या. विराजच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ते चिन्ह त्यानं आधी पाहिलं होतं त्याच्या वडिलांच्या जुन्या डायरीत. 15 वर्षांपूर्वी रहस्यमयरित्या गायब झालेल्या वडिलांनी शेवटच्या पानावर लिहिलं होतं, घंटा स्वतः वाजली तर समज, दरवाजा पुन्हा उघडला आहे, पण यावेळी तो मला नाही, माझ्या रक्ताला बोलवेल. त्या रात्री विराजच्या अंगात अचानक जमीन सरकली. कोरड्या मातीत मोठी भेग पडली आणि त्या भेगेतून हळूहळू वर आली एक लोखंडी पेटी, गंजलेली, जड. पण विचित्र गोष्ट म्हणजे तिच्यावर कुठलंच कुलूप नव्हतं. विराज जवळ गेला आणि त्याच्या कानाजवळ कुजबुजल्यासारखा आवाज आला, उघड, सत्य आत आहे. थरथरत्या हातांनी त्याने पेटी उघडली. आत एक जुनं तांब्याचं लॉकेट, अर्धवट जळालेला नकाशा आणि एक कागद होता. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, खजिना सोन्याचा नाही, पण ज्याला तो मिळेल त्याचं आयुष्य जगावर राज्य करेल किंवा कायमच्या अंधारात गडप होईल. विराजने लॉकेट हातात घेतलं आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर दृश्य चमकू लागली. काळोखात धावणारे लोक, मशालीचा उजेड, जमिनीखाली जाणारा प्रचंड दगडी दरवाजा आणि त्या दरवाजासमोर उभे असलेले त्याचे वडील. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. त्यांनी मागे वळून जणू विराजकडेच पाहिलं आणि ओरडले, येऊ नकोस, खजिना जागा झाला आहे. पुढच्या क्षणी काळ्या धुरासारखी सावली त्यांना गिळून गेली. विराज घामाने भिजून शुद्धीवर आला. पण आता त्याच्याकडे पर्याय नव्हता. वडिलांचं रहस्य, त्या मंदिराचं गूढ आणि त्या खजिन्याची हाक, सगळं त्याला खेचत होतं. दुसऱ्या दिवशी तो जंगलाच्या दिशेने निघाला. जसा जसा तो आत गेला तसं तसं जंगल बदलू लागलं. झाडांच्या फांद्या स्वतःहून हलू लागल्या. मध्येच एखादा हश कानावर यायचा, पण आसपास कोणीच नसायचं. एका ओढ्याजवळ त्याला एक वृद्ध साधू भेटले. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. त्यांनी विराजकडे पाहत विचारलं, तुझ्याकडं जे लॉकेट आहे ना? विराज थबकला. साधू म्हणाले, तो खजिना संपत्ती नाही, ती शक्ती आहे. हजारो वर्षापूर्वी एका राजाने आपल्या लोभाची शक्ती एका रत्नात बंद केली. ते रत्न मंदिराखाली लपवलं गेलं. जो ते मिळवेल त्याच्या मनातला सर्वात मोठा विचार सत्यात उतरेल. पण मनात जर भीती, राग किंवा लोभ असेल तर तीच गोष्ट त्याचा विनाश करेल. विराज पुढे निघाला. अखेर त्याला मंदिर दिसलं, मोडकळीस आलेलं, पण त्याच्या भोवती हवेत विचित्र ऊर्जा जाणवत होती. मंदिरात प्रवेश करताच त्याच्या मागचं दार आपोआप बंद झालं. अचानक शेकडो दिवे स्वतः पेटले. समोर 3 दरवाजे दिसले. पहिल्यावर लिहिलं होतं लोभ, दुसऱ्यावर भीती, तिसऱ्यावर सत्य. विराजने तिसरा दरवाजा उघडला. आत एक लांब भुयार होतं. भिंतीवर त्याच्या आयुष्यातले प्रसंग दिसत होते. त्याची चूक, त्याचा राग, त्याचे अश्रू, त्याचं प्रेम. जणू मंदिर त्याचं मन वाचत होतं. भुयाराच्या शेवटी एक प्रचंड कक्ष होता. मध्यभागी हवेत तरंगणारं निळं रत्न चमकत होतं. त्याच्या खाली साखळदंडात बांधलेले त्याचे वडील उभे होते. वय वाढलं होतं, चेहरा बदलला होता, पण ते जिवंत होते. त्यांनी विराजला पाहताच ओरडले, रत्नाला स्पर्श करू नकोस. मी लोभ केला म्हणून 15 वर्ष इथे कैद आहे. पण त्या क्षणी काळा धूर पुन्हा आकार घेऊ लागला. एक विशाल सावली तयार झाली. तिचा आवाज मंदिरात हादरणारा होता. एक जीव मुक्त होईल,
पण बदल्यात दुसरा इथे राहील. वीरासमोर निवड होती, रत्न घेऊन अमर्याद शक्ती मिळवायची किंवा वडिलांना वाचवून स्वतः अडकायचं. काही क्षण तो शांत उभा राहिला आणि मग त्याने रत्नाकडे पाठ फिरवली. तो वडिलांकडे धावला. त्याने साखळ्या तोडल्या. त्या क्षणी मंदिर हादरलं. सावली किंचाळली. स्वार्थ सोडणारा मला हरवू शकतो. निळं रत्न हजारो तुकड्यात फुटलं आणि प्रकाशाचा प्रचंड स्फोट झाला. जेव्हा विराजने डोळे उघडले, तो मंदिराबाहेर होता. पहाट उगवत होती. त्याचे वडील शेजारी बसले होते. मंदिर ते पूर्णपणे गायब झालं होतं. जणू तिथे काहीच नव्हतं. फक्त जमिनीवर एकच गोष्ट पडली होती, एक साधा दगड. पण त्यातून मंद प्रकाश बाहेर होता. विराजने तो उचलला आणि त्याला जाणवलं, खरा खजिना रत्न नव्हता. खरा खजिना होता योग्य वेळी योग्य निवड करण्याची ताकद. गावात परतल्यावर सगळं बदललं. विराजची कथा आख्यायित झाली, पण त्याने कोणालाही खजिन्याचं खरं रहस्य सांगितलं नाही. कारण काही रहस्य सांगण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात. आणि आजही अमावास्येच्या रात्री त्या टेकडीवर निळसर प्रकाश दिसतो, जणू अजूनही कुठेतरी दुसरा एक दरवाजा उघडण्याची वाट पाहत आहे. जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.